26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी तहव्वूर राणाचं अमेरिकेतून प्रत्यार्पण झालं की लगेच काँग्रेस आणि बीजेपीच्या बड्या नेत्यांची बयानबाजी सुरू झाली। दहशतवादी राणाला भारतात आणल्याचं श्रेय घेण्यासाठी मैंने किया म्हणत पत्रकार परिषदा पार पडल्या। काही नेते दहशतवादी तहव्वूर भारतात आल्याबद्दल काँग्रेसची पाठ थोपटू लागले, तर बीजेपीच्या मातबर नेत्यांनी मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है म्हणत राणाच्या प्रत्यार्पणासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। आजकाल सगळेच राजकीय पक्ष चांगलं झालं तर आम्ही केलं आणि वाईट झालं तर त्यांनी केलं म्हणायला जास्त वेळ लावत नाही। कुणी काही म्हटले तरी अमेरिकेसमोर भारताची बाजू खडसावून मांडणारे आणि तहव्वूर राणाला भारतात आणणारे फक्त 7 व्यक्ती आहेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, ज्येष्ठ वकील दयान कृष्णन, IPS ऑफिसर आशिष बत्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, धडाकेबाज महिला अधिकारी DIG जया रॉय, इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी तपन कुमार डेका आणि IPS अधिकारी सदानंद दत्ते या 7 जणांमुळेच दहशतवादी तहव्वूर राणा भारताच्या अटकेत आहे। या 7 व्यक्तींपैकी प्रत्येकाने दहशतवादी राणाच्या मुसक्या आवळण्यासाठी नेमके काय काय प्रयत्न केले याचा डिटेल व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये दिला आहे। या व्हिडिओला लाईक करा, त्याबरोबरच असेच भरपूर नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या द डिटेल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।